Dear friends, we are discussing the chapter thermodynamics, and in this chapter, we have discussed about the zeroth law of thermodynamics so far. Basically, thermodynamics deals with the internal energy of a system and the work and heat. To explain these points, first of all, we have to understand what is a system. System, you can say, it's a collection of certain units. For example, water kept in a bottle can be considered as a system. Now, the vessel, the bottle which contains the water, we know that if we put that particular bottle on a table, we may say that it's a steady system because as far as the kinetic energy of the bottle is concerned, since the bottle is not in motion, it will not possess any kinetic energy. Since the bottle is on the surface, we can say that its potential energy is also zero. But this is about the bottle itself. What about the molecules which are inside? As we know that in the chapter kinetic theory of gases, we have discussed that the molecules are always in random motion. So we can say that the molecules of water, they are in random motion. Now these molecules, since they are in motion, definitely they have certain kinetic energy. So the study of internal energy is at microscopic level, where we have to consider the movement of the molecules, the random disordered motion of molecules is the cause of internal energy of a system. Internal energy means the energy possessed by the molecules on account of various factors like heat or the work done by the surrounding on the system. To explain these points, let me start once again with the type of systems. In our previous discussions, we have discussed about three types of systems. To understand the concept very well, let me explain it in Marathi. आपण तीन प्रकारच्या सिस्टीम आहेत असं समजू शकतो. पहिली सिस्टीम ओपन सिस्टीम. ओपन सिस्टीम कशाला म्हणायचं? ज्या सिस्टीम मध्ये सराउंडिंग आणि ती सिस्टीम यांच्यामध्ये फ्रीली एक्सचेंज ऑफ एनर्जी होऊ शकत असेल. आता परत तुम्ही म्हणाल की एक्सचेंज ऑफ एनर्जी म्हणजे एक्झॅक्ट काय होत असतं? तर अतिशय साधं उदाहरण आपण घेऊया. समजा चुलीवर एक भांडं ठेवलंय आणि त्या भांड्यामध्ये पाणी उकळत आहे. आता त्या चुलीमध्ये जी आपण लाकडं पेटवलेली आहेत त्याची जी उष्णता आहे ती सहज वातावरणामध्ये ती हीट जाऊ शकते, किंवा ते भांड्यातलं जे पाणी उकळत आहे त्यातली उष्णता सुद्धा हवेमध्ये मिसळते आहे. ही झाली एक ओपन सिस्टम. कारण इथे पाण्यामधली उष्णता किंवा पाण्याची वाफ होऊन मॅटर जे आहे ज्याला आपण सिस्टमचा भाग समजतोय ते सुद्धा एन्व्हायरमेंट मध्ये म्हणजे सराउंडिंग मध्ये ते एस्केप होते आहे, एक्सचेंज होऊ शकते आहे, ते वातावरणात मिसळू शकते आहे. ही झाली ओपन सिस्टम. मग क्लोज सिस्टम कशाला म्हणायचं? क्लोज सिस्टम म्हणजे समजा आपला बंद झाकणाचा डबा आहे आणि तो
बंद झाकणाचा डबा जो आहे तो आता आपण चुलीवर ठेवलाय. आता काय होईल की जी उष्णता त्या डब्याला मिळते आहे त्याच्यामुळे आतलं जे लिक्विड आहे ते मॉलिक्युल्स एनर्जी गेन करतात आहे. पण आता आतल्या पाण्याची जरी वाफ झाली तरी ते बाहेर सराउंडिंग मध्ये मिक्स होऊ शकत नाही, बाहेर एस्केप होऊ शकत नाही, एक्सचेंज होऊ शकत नाही. म्हणजे मॅटर, सिस्टीमचं जे मॅटर आहे, सिस्टीम मधलं जे कंटेंट्स आहेत ते जर सराउंडिंगला एक्सचेंज होऊ शकत नसेल तर ती झाली क्लोज सिस्टम. पण याचा अर्थ असा नाही तो डबा गरम होतो आहे आणि त्या डब्यातून उष्णता मात्र बाहेर जाते आहे. दॅट इज ओके. इट मीन्स heat can be exchanged to the surrounding by the container, by the vessel, but the matter will not escape or the matter will not exchange with the surrounding. This is an example of closed system. Third example is isolated system. Isolated system मध्ये ही काळजी घेतलेली असते की बाहेरच्या वातावरणाचा त्या सिस्टीमला कुठलाही परिणाम होऊ नये, त्या सिस्टीमचा सुद्धा बाहेरच्या वातावरणासोबत कुठलंच एक्सचेंज असू नये. आपलं नेहमीचं उदाहरण आहे थर्मास. थर्मासमध्ये काय केलेलं आहे की जी थर्मासमध्ये तुम्ही समजा गरम चहा ठेवलेला असेल तर थर्मासची रचना अशी केलेली असते की तो गरम चहा हा गरम राहिला पाहिजे, कारण त्याला डबल वॉलचं कोटिंग असलेलं सिलेंडरमध्ये, व्हेसलमध्ये आपण तो चहा टाकतो, जेणेकरून बाहेरून त्याला इन्सुलेशन करतो. म्हणजे बाहेरची थंड हवा आतमध्ये शिरणार नाही किंवा आतला गरम चहामुळे जी उष्णता आहे ती बाहेर जाणार नाही. अशी जर सिस्टम असेल तर त्याला आपण आयसोलेटेड सिस्टम म्हणतो. इंटरनल एनर्जी आणि एक्सटर्नल एनर्जी ह्या कन्सेप्ट ज्या आहेत, इंटरनल एनर्जी म्हणजे आपण जी सिस्टम कन्सिडर करतोय त्या सिस्टीम मधले जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समुळे असलेली एनर्जी. आता